कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कशा प्रकारे करायची असते ते मी आज तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। आता उंची वाढवून घेतली, त्यानंतर कटोरीचा आकार देऊन घेतला। आता इथे मला 32 इंचाची छाती असल्यामुळे मी 5 इंचाची कटोरी काढलेली आहे आणि अशा प्रकारे मार्किंग करून घेतली। मार्किंग करून घेतल्यानंतर आता बघा मी कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती वाढीव कटोरी घ्यायची। आता वाढीव कटोरी घेते वेळेस मी काय केलं, तिरकस आपली जी कटोरी आहे ती ठेवली आणि तिरकस मार्किंग करून घेतली। त्यानंतर 1.25 इंचाने दोन्हीकडे मार्किंग वाढून घेतली आणि खाली पण 1.5 इंचाने वाढून घ्यायचं। आता वाढून घेतल्यानंतर हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि वरती अर्धा इंच आणि फक्त दोन पॉइंट आपण कटोरीचा आकार देण्यासाठी वाढून घेतला। आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं जिथं आपण टक्स पॉइंट देतो ते टक्स पॉइंट पण एकदा मी मार्किंग करून दाखवते। आपण 1.25 इंचाने वाढवलं होतं म्हणून मी 1.25 इंचाचे टक्स पॉइंट घेतलेले आहेत। यामुळे काय होते, कटोरीला जास्त टोक येत नाही, त्यामुळे मी 1.25 इंचाने वाढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला ही कटोरी अस्तर सोबत जोडल्यानंतर जोडून घ्यायची आहे आणि एकदम हलक्या हाताने अर्ध्या इंचाच्या मार्किंगनुसार जोडून घ्यायची। जोडून घेतल्यानंतर आता हे जे आपण 1.25 इंचाचे टक्स पॉइंट घेतलेले होते, उभा 3 इंच आणि 1.25 इंच, आणि तो मी जोडून घेतला। त्यानंतर अशा